नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. लेट्स रिकॉल. आपण मागच्या वर्षी इंटिजर्सची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करतात ते आपण पाहिलेलं आहे. आज तरी आपण त्याची रिव्हिजन करू, म्हणजे क्लिअर लक्षात येईल, आणि नंतर आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल पाहू. मित्रांनो, आपण सपोज 7 + 5 ही ॲडिशन आपण रेग्युलर कशी करतो, 7 + 5 = 12 अशी करतो, बरोबर आहे. म्हणजे इथे काय आहे, 7ला साईन कोणतं आहे, प्लस आहे, आणि 5ला कोणतं आहे, प्लस आहे. दोघांचं साईन सेम आहे, प्लस प्लसच आहे. 7च्या आपण प्लस साईन नाही इथे, पण आपण कन्सिडर करतो प्लस आहे म्हणून. दोघांचं साईन सेम आहे, तर येणाऱ्या आन्सरला पण साईन कसं आलेलं आहे, सेम आलेलं आहे, म्हणजे प्लसच आलेलं आहे. सपोज समजा हे -7 आणि -5 असं असेल, म्हणजे या नंबरचं साईन मायनस आणि याही नंबरचं साईन मायनस, तर हे कसं होईल, 7 + 5 12 होतात आणि साईन कोणतं येते, मायनस. म्हणजे सेम साईन असताना आलेल्या आन्सरचं साईन पण कसं येणार आहे, सेमच येणार आहे. मायनस मायनस येथे मायनस, म्हणजे ॲडिशनमध्ये सेम साईन, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह तर निगेटिव्ह, बरोबर आहे. आता एक नंबर पॉझिटिव्ह आणि एक नंबर निगेटिव्ह, 7 - 5 हे आपण रेग्युलर कसं सॉल्व करतो, 7 - 5 म्हणजे आन्सर येईल आपलं 2, बरोबर आहे. आता येथे 2चं साईन कोणतं येते, प्लस साईन आहे. कशामुळं, कारण 7चं साईन किती आहे, प्लस, कारण मोठा इंटिजर कोणता आहे, 7 याच्यात. 5 लहान आहेत 7पेक्षा, म्हणून मोठ्या आपण सबट्रॅक्शन घेतलेलं आहे आणि मोठ्या इंटिजर्सचं आपण साईन दिलेलं आहे. आता येथे 7ला प्लस साईन आहे, लिहिलेलं नाही आहे. येथे पण 2ला प्लस साईन आहे, ते आपण लिहिलेलं नाही. आता हे आपण रिवर्स केलं, समजा -7 आणि +5 असं जर असेल, -7 + 5 म्हणजे आपण काय करणार, सबट्रॅक्शनच करणार. 7 - 5 2, साईन कोणतं देणार, मोठ्या इंटिजरचं. मोठा इथं 7 होता, प्लस होता, म्हणून इथे प्लस साईन आले. येथे मोठा इंटिजर कोणता आहे, मायनस आहे, तर साईन पण मायनसच येणार आपलं. म्हणजे येथे सेम साईन आहेत, ॲडिशन केलेली आहे, आलेल्या आन्सरला आपण सेम साईन दिलेलं आहे. येथे अपोजिट साईन आहेत. अपोजिट साईन असताना काय केलेलं आहे, आपण इंटिजर्सची सबट्रॅक्शन केलेली आहे आणि साईन कोणतं, मोठ्या संख्येचं दिलेलं आहे. म्हणजे आता हा रूल लक्षात आला. या रूलवरून काय लक्षात येते आपल्या, प्लस आणि प्लस प्लस = प्लस, बरोबर आहे. 2 पॉझिटिव्ह इंटिजर त्यांची ॲडिशन पॉझिटिव्ह इंटिजरच येते. आता हे निगेटिव्ह इंटिजर ॲडिशन घेतली आपण, म्हणजे -7 आणि +-5 म्हणजे दोघांची ॲडिशनच होते ही निगेटिव्ह. तर आन्सर कसं येईल, निगेटिव्ह इंटिजरच येईल. सेम साईन आहेत, आन्सरमध्ये पण सेम साईन येईल. हा रूल याप्रमाणे काढलेला आहे, हा रूल याप्रमाणे काढलेला आहे आपण. आता हा रूल म्हणजे प्लस नंबर एक नंबर निगेटिव्ह, बरोबर, आणि एक कसं होईल, एक निगेटिव्ह नंबर होईल पॉझिटिव्ह आणि एक प्लस, म्हणजे प्लस मायनस म्हणजे अपोजिट साईन. एकदा प्लस असेल तर दुसरा मायनस, एकदा मायनस असेल तर दुसरा प्लस. हे आन्सर दोघांचं कसं होईल, मग अपोजिट साईन असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन, नंबरची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन विथ ग्रेटर साईन, विथ ग्रेटर नंबर साईन, आणि जी संख्या मोठी आहे त्या मोठ्या संख्येचं साईन द्यायचं, बरोबर आहे. आता इथे आपण अपोजिट साईन होते, प्लस मायनस, आपण सबट्रॅक्शनच घेतलेली आहे. अपोजिट साईन असताना सबट्रॅक्शन घेतलेली आहे. साईन कोणतं, मोठ्या संख्येचं, प्लस प्लस. येथे -7 -7, म्हणजे 7 -7 हे 5पेक्षा ग्रेटर नाहीत, पण फक्त या नंबरचा विचार करायचा, 7चा, म्हणजे 5पेक्षा 7 ग्रेटर आहेत, -7 ग्रेटर नाहीत. फक्त साईनचा आपण नंबरची सबट्रॅक्शन घेतलेली आहे आणि हा 7 आणि 5 यामध्ये कम्पॅरिझन केलेली आहे. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. आता आपणास रूल पाहिजेत मल्टिप्लिकेशनसाठी. आता मल्टिप्लिकेशनसाठी 7 × 5 सिम्पल आपण कसं करतो आहे दरवेळेस, 7 × 5 35,
बरोबर आहे. 7 आणि इंटू 5 35 आन्सर येईल. जर दोन्ही नंबर आता इथे पॉझिटिव्ह होते, आन्सर कसं आलेलं आहे पॉझिटिव्ह, प्लस प्लस आणि हे पण प्लस आलेलं आहे. आता हे दोन्ही नंबर आपण निगेटिव्ह घेऊ, -7 आणि इंटू -5. तर आन्सर काय होईल पॉझिटिव्ह प्लस. आता हे प्लस प्लस असेल तरी प्लसच होईल, मायनस मायनस असेल तर मल्टिप्लिकेशन प्लसच होईल. बरोबर आहे. आता एक साईन आपण निगेटिव्ह घेऊ आणि एक साईन पॉझिटिव्ह घेऊ. आता हे कसं होईल -35 आणि -7 घेऊ आता आणि +5 घेऊ, 5 यांचा मल्टिप्लिकेशन घेऊ. तर ते काय होईल -35. म्हणजे यावरून आपल्या लक्षात काय आले, प्लस असेल मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह इंटीजर, तर आन्सर कसं येईल पॉझिटिव्ह इंटीजरच येईल. बरोबर आहे. निगेटिव्ह इंटीजर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह इंटीजर, आन्सर कसं येईल आपलं पॉझिटिव्हच इंटीजर येईल. म्हणजे प्लस असो किंवा मायनस असो, आन्सर कसं येणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये पॉझिटिव्हच येणार आहे. प्लस असेल तरी चालेल, मायनस असेल तरी चालेल, पण दोन्ही नंबरचं साईन सेम पाहिजे. प्लस इंटू प्लस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, हे सेम साईन मल्टिप्लिकेशन म्हणजे सेम साईन आहेत प्लस. आता अपोजिट साईन घेऊन पाहू आपण. आता हे अपोजिट साईन, एकाचं प्लस आहे एकाचं मायनस आहे, एकाचं मायनस आहे एकाचं प्लस आहे. असं जर असेल तर काय होते मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतो. म्हणजे प्लस असेल मल्टिप्लिकेशन आणि निगेटिव्ह यांचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच. बरोबर आहे. एक मायनस इंटू दुसरी संख्या प्लस, तर आन्सर निगेटिव्हच. अपोजिट साईन म्हणजे दोन्ही नंबरचे साईन कसे अपोजिट साईन, एक प्लस असेल तर दुसरा मायनस, दुसरा मायनस असेल तर पहिला प्लस, अपोजिट साईन असेल तर निगेटिव्ह. आन्सर कसं येईल आपलं निगेटिव्हमध्ये येईल. बरोबर आहे. आता जे रूल मल्टिप्लिकेशनचे आहेत तेच आपणास डिव्हिजनसाठी यूज करायचे आहेत. मल्टिप्लिकेशनचे ज्याप्रमाणे रूल आहेत त्याप्रमाणे डिव्हिजनचे आहेत. म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनऐवजी जर डिव्हिजनचं साईन असेल तरीच रूल असेच होतात. कसे आपण पाहू. समजा 20 डिवायडेड बाय 4 असं असेल तर आपण याला आज कसं लिहितो 20/4 असंही लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे येथे काय आहेत दोन्ही नंबर प्लस प्लसमध्ये आहेत, तर आन्सर कसं येईल आपलं याचा आन्सर 5 येईल आणि आन्सर प्लसमध्येच येईल. म्हणजे आलेल्या आन्सरला प्लसच येईल. म्हणजे दोन्ही नंबर न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटर हे दोन्ही पॉझिटिव्ह इंटीजर असतील तर येणारं आन्सर हे कसं असतं आपलं पॉझिटिव्ह इंटीजर. बरोबर आहे. म्हणजे हा न्यूमेरेटर पॉझिटिव्ह असेल, डिनोमिनेटरही पॉझिटिव्ह असेल, तर येणारं आन्सर हे आपलं कसं येईल पॉझिटिव्ह नंबरमध्ये येईल. आता सेकंड, समजा हा नंबर आपण निगेटिव्ह घेऊ आणि हा पण निगेटिव्ह घेऊ. म्हणजे कसं होईल -20 किंवा मायनस अपॉनमध्ये -4, तर हे आन्सर किती येते हे आन्सर पण 5 येते. बरोबर आहे. सेम साईन आहेत प्लस प्लस, तर आन्सर प्लस, मायनस मायनस तरी येथे प्लसच, कारण आपले मल्टिप्लिकेशनचे जे रूल आहेत तेच याला अप्लाय होतात. मायनस 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 यांचा मल्टिप्लिकेशन कसा आला प्लस आला होता, मग मायनस मायनस यांचा डिव्हिजन कसा येईल प्लसच. म्हणजे निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. सेम साईन प्लस प्लस असेल तरी प्लस, मायनस मायनस अपॉन न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटरला असेल तरी प्लसच. म्हणजे मल्टिप्लिकेशनप्रमाणे हे दोन्ही रूल आहेत. आता अपोजिट साईन एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर कसं करायचं. समजा -20 हा पॉझिटिव्ह नंबर घेऊ आपण, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, म्हणजे काय होईल -20 हे, तर आन्सर काय येते 5 आणि साईन मायनस. म्हणजे अपोजिट नंबर असेल तर साईन मायनस येईल, कारण याला पण अपोजिट नंबर असेल तर साईन निगेटिव्ह साईन येते आन्सरमध्ये. त्याप्रमाणे येथे पण निगेटिव्ह साईन येणार आहे. म्हणजे निगेटिव्ह नंबर अपॉन पॉझिटिव्ह नंबर
इक्वल टू निगेटिव्ह आन्सर येईल आपलं डिव्हिजनसाठी. आता इथे हा 20 आपण पॉझिटिव्ह घेऊ आणि हा -4 घेऊ, म्हणजे काय होईल 20 - 4 बरोबर आहे. याच नंबरला आपण असंही लिहू शकतो 20/-4 आहे, तर म्हणजेच -20/4, कारण डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह नंबर असावा असा रूल आहे. निगेटिव्ह नंबर डिनॉमिनेटरला नसू नये, म्हणून हेच साईन आपण येथे लिहू शकतो. सेम काय होईल, हे सेम आहे, म्हणजे आन्सर काय येईल -5. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर अपॉन निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर अपॉन निगेटिव्ह नंबर असेल तर हे आन्सर कसं येईल आपलं निगेटिव्हच येणार आहे. सेम मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे सेम रूल आहेत. हे जरी असे तुम्ही लिहून ठेवले तरी तुमच्या लक्षात राहतील, किंवा एक्झाम्पलसहित लिहून ठेवले तरी लक्षात येतील. आता समजा -5 -5 आणि -5 3 टाईम्स आहेत. आता म्हणजे 3 टाईम्स मायनस मायनस अजून एक मायनस आहे, तर आपण काय करणार तिघांची ॲडिशनच करणार. 5 5 5 15 होतील, आणि साईन कोणतं आहे मायनस, म्हणजे साईन मायनस, सेम साईन आहेत. याप्रमाणे सॉल्व करता येईल. आता आपले रूल आपण आता +5 7 7 12 होईल बरोबर आहे. 10 - 5 म्हणजे 10 आणि -5, एक प्लस नंबर आहे एक निगेटिव्ह नंबर आहे, दोघांची आपण सबट्रॅक्शन घेणार. साईन मोठ्या संख्येचं म्हणजे 5 आन्सर येईल. -4 + 3, एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर, म्हणून आन्सर येईल आपलं -1. सबट्रॅक्शन केली साईन दिलं 4चं बरोबर आहे. -2 आणि -7 आणि -2 ॲडिशनच होणार, कारण सेम साईन आहेत. 9 आन्सर मायनसच. +8 - 3 म्हणजे 8 - 3 असाच अर्थ होईल याचा. 8 - 3 म्हणजे 5. आता 8 मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस म्हणजे हे साईन काय होईल, हे असं होईल 8 मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होईल, आणि हे 3 होतील, कारण मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, म्हणजे हा 8 + 3 होईल. 8 + 3 म्हणजे 11 होतील. आन्सर येईल इथे 11. आता हे 3 आन्सर आलं पाहिजे, तर ब्रॅकेटमध्ये कोणता नंबर लिहिणार आपण 3 आन्सर येण्यासाठी. तर आता पहा -6 आहे, -6 येथे 3 कधी येईल, जर येथे आपण 9 लिहिले तर 9 - 6 म्हणजे 3 येईल बरोबर आहे. आता 4 जर 1 मायनस झाला तर आन्सर 3च येईल. 7 7 - 4 म्हणजे 7 - 4, 7 4 मायनस झाले तर आन्सर 3 येईल बरोबर आहे. 9 जर 6 मायनस झाले तर आन्सर 3 येईल. -8 + 11 म्हणजे 11 8 जर मायनस झाले तर 3 आन्सर येईल बरोबर. आता -5 आणि -5 इथे आपण जर -8 लिहिलं तर काय होईल पहा, -5 मायनस आणि -8 म्हणजे -5 मायनस प्लस होतील, आणि 8 म्हणजे 8 - 5, 8 - 5 म्हणजे काय होईल 3 होईल. आन्सर 3 येईल. ओके, आता मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स हे आपण रूल सर्व स्टडी केलेले आहेत. आता रूल आपण चेक करू. आपण रूल आता चेक करू, आपले रूल बरोबर येतात का ते पहा. पॉझिटिव्ह नंबर आहे आणि पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर दोन पॉझिटिव्ह नंबर त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे, कसा आलेला आहे पॉझिटिव्ह नंबर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबर, आन्सर कसं येईल आपलं पॉझिटिव्हच येणार आहे बरोबर आहे. नंतर पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबर, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्यांचा मल्टिप्लिकेशन कसा येणार निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह, अपोजिट साईन बरोबर आहे. आणि नंतर निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर, एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर, एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर, यांचा मल्टिप्लिकेशन कसा आलेला आहे निगेटिव्ह नंबर, एक निगेटिव्ह नंबर दुसराही निगेटिव्ह नंबर, यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, आन्सर कसं येते पॉझिटिव्ह. ओके,
हे झाले मल्टिप्लिकेशनचे रूल. आता याप्रमाणे हे पण आपल्याला सॉल्व करता येईल. -3 × -3 म्हणजे मायनस आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन आहे. दोन्ही नंबर निगेटिव्हमध्ये आहेत. मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस आणि मायनस हे दोन्ही नंबर आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन कसं येईल? प्लसमध्ये येईल. 6 × 3 काय होतील? 18. साईन कोणता येईल? प्लस, म्हणजे लिहायची गरज नाही. प्लस 6 - 2 12 होतील. साईन प्लसच येणार. -6 × 1 म्हणजे 6 होतील. -6 × 0 0ला मल्टिप्लाय केलं तर 0च येईल. बरोबर आहे. -6 × 1 1 म्हणजे -6च राहील. -6 × 2 -12 होतील. -6 × 3 -18 होतील. -6 × 4 म्हणजे -24. मायनस आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येईल. 7 × 3 21 नंबर पॉझिटिव्ह. 7 × 2 14 आन्सर पॉझिटिव्ह. 7 × 1 7 आन्सर पॉझिटिव्ह येईल. 0 -7 होईल. -14 होईल आणि -21 होईल. -28 होईल. ओके, हे झाले. नाऊ आय नो the rules of division of integers are like the rules of multiplication of integers. ज्याप्रमाणे मल्टिप्लिकेशनचे रूल आहेत त्याप्रमाणे डिव्हिजनचे सुद्धा त्याच टाईपचे सेम रूल आहेत. वी कॅन नॉट डिवाइड एनी नंबर बाय 0 हे पण आपणास माहीत आहे. 0ने कशाला आपण डिवाइड करू शकत नाही. दी कोशंट ऑफ 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स इज अ पॉझिटिव्ह नंबर. दी कोशंट म्हणजे दोन पॉझिटिव्ह इंटिजर्सचा कोशंट भागाकार कसा असतो? पॉझिटिव्ह इंटिजर असतो. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह तर कसं आलेलं आहे? पॉझिटिव्ह आलेला आहे आन्सर. द कोशंट ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स इज अ पॉझिटिव्ह नंबर. जर दोन्ही निगेटिव्ह असतील, न्यूमेरेटरलाही निगेटिव्ह डिनोमिनेटरला निगेटिव्ह, कोशंट घेतला आपण तर कसा येईल? पॉझिटिव्हच येणार आहे. is a positive number. The quotient of a positive integer and a negative integer is always a negative number. एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह आन्सर येईल. बरोबर आहे. निगेटिव्ह इंटिजर. सर्व नियम तुमच्या लक्षात आलेले आहेत. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9 आपण त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.